अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात पोहे बनवायला. इथे मी उभा कांदा आणि उभा टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतले. आधी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. पोहे धुताना एक गोष्ट कायम लक्षात घ्यायची, पाणी हे लवकर टाकायचं आणि लवकर असे धुवून घ्यायचे. परत एकदा पाण्याने धुवायचे, पण ही प्रोसेस पटकन करायची, कारण काय होतं तर याने पोहे चिकट होत नाही. अशा पद्धतीने मी इथे 3 पाण्याने पोहे धुवून घेतले आणि ही प्रोसेस लवकर केली. आता पोहेमधलं पाणी काढून घ्यायचं. पोहे हे भिजलेले नाहीये पाण्यामध्ये, त्यामुळे 50% पाणी हे पोह्यामध्ये तसंच ठेवायचं. हलक्या हाताने असं 50%च पाणी पोह्याचं काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणताल इथे मी किती फास्ट प्रोसेस केली पोहे धुवायची, तर पोहे धुवायची प्रोसेस ही फास्टच करायची, कारण आपण जास्त वेळ पोहे धुत बसलो ना तर पोह्याचा आपला भात होतो. हे बघा, अशा प्रकारे मी पोहे त्यातलं पाणी काढून घेतलं आणि अशा चाळणीमध्ये घेतले आहे. आता ते आपण जे गोळे टाकले होते ते सुट्टे करून घेऊयात हलक्या हाताने. हे बघा, असे इथं पोहे सुट्टे करून घ्यायचे. खूप जणांचे प्रश्न असतात की पोहे आमचे मोकळे होत नाही, सुटसुटीत होत नाही, पोहे करायला गेलं की भातच होतो. तुम्ही अशा पद्धतीने पोहे करा. आता गॅस चालू करायचा. गॅसवरती ठेवायची कढई. कढईमध्ये मी अशा पद्धतीने 5 पळ्या तेल घालत आहे. आता काही जण म्हणतील रेसिपी करायची काय गरज होती पोह्याची, पोहे तर सर्वांनाच येतात ना. पण हे पोहे जरा वेगळे आहे. आता शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि हो, शेंगदाणे तळताना गॅस कमी ठेवायचा, नाही तर काय होतं शेंगदाणे लवकर लाल होतात आणि आतमधून कच्चेच राहतात. त्यामुळे कमी गॅसवर शेंगदाणे तळायचे. हे पहा, आपले शेंगदाणे इथे तळून झालेले आहेत. जास्त तळायचेही नाही, नाहीतर ते जळतात. आता मी ते शेंगदाणे पोहेच्या चाळणीमध्ये काढून घेत आहे. आता त्याच तेलामध्ये टाकायची मोहरी, जिरे, मस्त हे दोन्हीही फुलू द्यायचं आणि मग टाकायचा कांदा. आता कांदा काही जण आडवा कापतात, पण उभा कापा, कारण उभा कांद्याने पोहेची टेस्ट लगेच बदलते आणि दिसायलाही मस्त दिसतात. आता उभा कापायचा म्हणजे असा पातळसर कापायचा, नाही तर जास्त जाडसरही नाही बरं का. पातळ असे स्लाइस करून घ्यायचे कांद्याचे आणि मस्त परतायला तेलामध्ये टाकायचा. आता इथे 25% कांदा आधी तेलामध्ये परतवून घ्यायचा. मग त्यामध्ये टाकायच्या हिरवी मिरची. हिरवी मिरचीचे असे काप करून घ्यायचे. आता हे 50% परतल्यावरती यामध्ये टाकायचं टोमॅटो. टोमॅटो ही असं उभं कापून घ्यायचं. आणि हो, पोहे करताना टोमॅटो टाकायचं. टोमॅटोनी काय होतं, पोहे मस्तही लागतात आणि दिसतातही मस्त. आता टोमॅटो मस्त तेलामध्ये परतवायचं. त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. कढीपत्त्याने मस्त पोह्याला वास येतो, हो की नाही. आता टाकायची बारीक कापलेली कोथिंबीर. हे सर्व जिन्नस तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. आता हे सगळं परतलं की त्यामध्ये टाकायची हळद.
हळद जास्तही नाही टाकायची, नाही तर पोहे लाल होतात. आता हळद मस्त परतवायची आणि मग टाकायचे पोहे. हे बघा दिसतात की नाही मोकळे पोहे. काही जण पोहे हे चाळणीवर धुतात. चाळणीवर पोहे धुतल्याने काय होतं, पोहेला वास असतो, तो वास निघत नाही. त्यामुळे पोहे हे मोकळ्या पाण्यातच धुवायचे. फक्त धुताना ही जी प्रोसेस असते ती पटकन करायची. पटकन पाणी टाकायचं आणि पटकन पाणी बदलायचं, परत टाकायचं, परत पटकन बदलवायचं आणि पटकन एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. त्यामुळे काय होतं तर पोहे जास्त पाण्यामध्ये भिजत नाही. म्हणजे ही सर्व प्रोसेस 1 मिनिटाच्या ते 2 मिनिटाच्या आत करायची. त्यामुळे आपले पोहे असे सुटसुटीत मऊसर होतात. पोहे मस्त हलवून घ्यायची. आता टाकायचं चवीप्रमाणे मीठ. आता यामध्ये मी साखर टाकत आहे. साखरेने काय होते, पोहे मस्त असे थोडे थोडे गोडसर लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसे लागतात. तुम्हाला तर नक्की आवडेल. आणि तुम्हाला नसेलच गोड आवडत तर नका टाकू, ऑप्शनल आहे. आता इथे मी 5 मिनिट पोह्यावरती झाकण ठेवत आहे, कारण पोहे हे मस्त आपल्याला वाफळून घ्यायचे आहे. आता 5 मिनिट झाले आहे, आपण झाकण काढूयात. हे बघा दिसतं की नाही आपले पोहे मस्त. आता परत वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त परत एकदा हलवून घ्यायची. तयार आहे आपले गरमागरम असे पोहे. तुम्ही पण तुमच्या घरी असे पोहे नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचे पोहे हे सुटसुटीत झाले की नाही कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.